व्यवस्थित बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी SK. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज गौरी गणपतीचा लास्टचा दिवस आहे. आज आपल्या बाप्पांचा आणि गौरींचं विसर्जन होणार आहे. तर मित्रांनो, आमच्या आरती वगैरे झाले. तिकडे आता बाप्पांची बाहेर करायची तयारी चालू आहे. तर आपण जाऊया तिकडे आणि बघूया आजचा ब्लॉग कसा होतो. तर चालू करतो. नाऱ्यादाला मागवलं का? त्याचा चेहरा पण नाही वळकायला येत, एवढी मागवलं. तर मित्रांनो, जाऊया आपण आपला घरचा गणपती काढायला. तिकडे तयारी चालू आहे घरातली गणपतीची. केली का नाही तयारी? या साईडला रोया ही काढते बघा. आपला घर आहे, आमचा गणपती इथे तयारी चालू आहे. रोया काना काढते, ते ठेवणार आपण बाप्पांना. रोया काय करतेस? आली. तर मित्रांनो, हा आपल्या घरातला बाप्पा आहे. बघा, तर आज आपल्या बाप्पांचा विसर्जन होणार आहे. आता पुढल्या वर्षी वाट पाहावी लागेल आपल्याला या सणाची. त्याला काय आणलं? याला बघा माकवलं. वळखायला येतं काय? तुला पाहिजे तुला? साईडला पोरं बघा प्रसाद वाटताय. ए रिंक्या काय आणले दाखव. गौरी आणि गणपती जे सोबत असतात, गणपती ते आणि गवर, ती या खाडीमध्ये जाते. त्यामुळे लवकर काढतात. म्हणजे गावातले बाकीचे गणपती आहे ना, सर्व इथं जवळच नाही. त्यामुळे गवर आणि गणपती सोबत काढतात. आलेले याला आधार कार्ड बरोबर झाला. मित्रांनो, गणपती बघा बाहेर काढले आम्ही. आता इथे ना सरकार नको, यासाठी आम्ही चिनी माती लावतोय. चिनी माती ही आहे. तर दादा तयारी करतात. आता मी होलीवर जातोय. त्या साईडने गणपती काढतात ना, त्या साईडला जातोय. आपण तिथे जाऊया आता. पांड्या चल. गणपती बाप्पा.
तर मित्रांनो काढताय गणपती. तर आमचा पण गणपती काढतोय आम्ही. वहिनी घेताय ना, मला माहिती आहे घेताय तुम्ही गणपती घेताय. घ्या हो. आम्ही नाही घेत. सोन्या बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती. दादा प्रसाद वाटताय दादा. आज का उद्या नाही विचारणार. हा लास्ट आहे, आजचा चान्स आहे. वरच्या पाटाला जरा ए वाजवा वाजवा. तर मित्रांनो गौरीला उशीर होईल, तिकडे जायला खाडीच्या साईडला जायला लागतो लांब, त्यामुळे गौरीला पाठवता येत पहिले. पहिला इथं मंदिर होतं, आता मंदिराचं काम चालू आहे आपला. होईल मंदिर आपलं. तर मित्रांनो गौरी गणपती गेले त्या साईडला. एक गौर आहे आणि 2 गणपती आहेत, सॉरी 2 गौरी आहेत आणि 2 गणपती आहेत. ते त्या साईडला ती खाडी दिसते ना, त्या साईडला घेऊन जायला लागते, त्यामुळे त्यांना लवकर सोडलं. आणि आपले विसर्जन इकडे होणार आहे ह्या साईडला. मागच्या वेळेस पण बघितलं असेल. तर आता आपण जाऊया आपण. गणपती आता तिकडचे पण होते ना, ते पण आणलेत.
गणपती घेऊन आले आम्ही होलीवर आता आणि आता आरती वगैरे करतात आणि इकडे पोरं असतील गेल्या वर्षी आणि मी चढलो मोठ्या गाडीवर जो आपल्याला चांगला व्ह्यू दिसायला पाहिजे म्हणून. एवढा मोठा रिंगण झालाय बापरे. चला मित्रांनो आपण रिंगणमध्ये जाऊया. आपण तिथं जाऊ भेटू आता रिंगणमध्ये.
चला रिंगणमध्ये जाऊ भेटू. gap kah? भारी येतं मग त्याच्यावर वाह 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 येतात सूर
सर्वांचं स्वप्न साकार करशील गणराया, हे तुला जाताना या सर्व प्रेक्षकांकडून आणि या माझ्या लहान गोपाळांकडून एकच अपेक्षा करतोय की गणराया लवकर तू विरामन व्हावं, हीच इच्छा आहे आमच्या गावाकडून, एकच इच्छा आहे. या कोकणात गणेश नगर माझं गाव, या कोकणात गणेश नगर. नाचून पोरांचा झालाय, आता आरतीला सुरुवात करताय. तिकडे त्या साईडला बघा आरती करताय.
तर मित्रांनो आरती वगैरे झाले, आता गणपती जातात विसर्जनला. तर आपण खाली भेटूया. मी वरती चढलो गाडीवर. अर्ध्या आपल्या मूर्त्या गेल्या खालच्या साईडला गणपती बाप्पा, आणि ह्या साईडला बघा लाईन लागले मस्त. ॲक्च्युली गर्दी कमी आहे ना, सॉरी जागा कमी आहे ना, त्यामुळे एक एक दोन सोडत आहेत असं आहे. तर बघूया आपण. ह्यावर्षी खूप उशीर झाला आपल्याला, पूर्ण असतात ना भरपूर. पुढल्या वर्षी गणपती बाप्पा. तर मित्रांनो अर्धे मूर्त्या गेल्यात खाली आणि अर्धे इथं वरती आहेत, कारण का तिथे खाली जागा कमी आहे. कमी असल्यामुळे आहे ना थोडे गणपती सोडतात. म्हणजे ते जे अगोदर गेलेले असतात ना ते रिटर्न मग येऊन जातात ना, त्यामुळे गर्दी खूप होत नाही. आता नंतर आपण जाऊया, जो लांबच्या मूर्त्या असतील ना त्यांच्यासोबत जाऊया आपण. अरे गणपती बाप्पा. Gloria. आता एवढे गणपती राहिलेत, त्यांच्यासोबत जाऊया आपण. मला जायचं आहे खाली. गणपती बाप्पा मोरया. नरतुगे देवाचा प्रसाद खातात. अरे लय काळोख झाले रे, दिसत नाही काय. देवा काय खातो रे? खीर आहे ना? हा देवाचा प्रसाद. भूकला नाही मला, मी पण खातो. अजून आपल्याकडे हेच खातो. त्या साईडला बघा विसर्जन चालू आहे बाप्पांचा. काय दिसत नसेल एवढा, ॲक्च्युली लाईट नाही, रात्र झाली त्यामुळे. आम्ही प्रसाद खातोय. टाक त्याच्यात, हे मस्त लागते रे भाजी. हां घरी आलो आहे. बाप्पांचं विसर्जन मस्त झालं आहे. ॲक्च्युली तिथे आहे ना लाईट वगैरे काय नव्हती, मी फ्लॅश पण नव्हती नेली, तर एकदम व्यवस्थित दिसत नव्हता. तर थोडाफार काढला आहे. मित्रांनो माफी असावी. पुढल्या वर्षी आपण नक्कीच लाईट घेऊन जाऊ आणि तिथे व्यवस्थित दाखवू तुम्हाला. तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर लवकरच भेटून नवीन ब्लॉगमध्ये. बाय. आणि असाच सपोर्ट राहू द्या आपल्या चॅनलला. बाय.